बहुजन विकास अभियानाच्या वतीने डॉक्टर दीपक सोमवंशी यांचा सत्कार। बहुजन विकास अभियानाच्या वतीने उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद मतदारसंघातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर दीपक सोमवंशी यांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार यांनी सांगितले की डॉक्टर साहेब, आता तुम्ही सर्वांचे लोकप्रतिनिधी आहात, सर्वांचेच काम तुम्हाला करावे लागतील। आता तुमच्यावर डबल भूमिका पार पाडण्याची जबाबदारी मतदारसंघाचे लोकांनी टाकली आहे। त्या दोन्ही जबाबदाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या दोन्ही जबाबदाऱ्यातून आपल्याला काम करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले तरी आपण ते घेतलेला वसा सोडू नका। सत्कार करतेवेळी अभियान प्रमुख संजय कुमार यांनी सांगितलं की सत्काराप्रसंगी बहुजन विकास अभियानाचे संघटक मानसिंग पवार, अमोल सूर्यवंशी, गोविंद साळुंखे, मनोज सोनकांबळे, यावर खान, अक्षय सावंत, रावण भोसले, सुनील पाटील, गंगाधर शेवाळे, राजकुमार आप्पा, कारभारी स्वप्नील गायकवाड, गोरख वाघमारे, अभय मारकवार, श्री निवासकर, जगनाळकर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, लातूर। आज आमच्या बहुजन विकास अभियानाच्या वतीने डॉक्टर दीपक सोमवंशी साहेबांचा निडेबन मतदारसंघातून दणदणीत विजय झाल्याबद्दल त्याचा जाहीर सत्कार आम्ही करत आहोत। त्यांनी रुग्णाची सेवा करून पूर्ण आयुष्य आपलं घालवलं। आता दोन जबाबदाऱ्या डॉक्टर साहेबांवर आहेत, रुग्णांची, नागरिकाची। ही दोन्ही सेवा ते अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडतील। बहुजन विकास अभियान तिच्या पुढील कामाला शुभेच्छा देते। साहेब, आपण मतदारसंघात काम करत असताना सर्व समाजाला न्याय द्यायचं काम आपण करावं। निवडणुका संपल्या, आता आपण लोकप्रतिनिधी आहात, उमेदवार झाला, आता लोकप्रतिनिधी आहात। आपण सर्वांच्या अडीअडचणी 24 तास लोकांच्या सेवेमध्ये आपण राहावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो। कारण आपले गाव हे सर्वसामान्यांचे आहेत, अनेक अडीअडचणी लोकांच्या निर्माण होणार। आपण ते काम अत्यंत चांगल्या प्रकारे कराल, कारण तुम्हाला अनुभव आहे। जनसामान्य दुःख काय तुम्हाला माहित आहे, गरीब लोकांच्या समस्या काय त्या माहित आहे। म्हणून मी डॉक्टर सोमवंशी साहेबांना आमच्या वतीने परत एकदा बहुजन विकास अभियानाच्या वतीने, सर्व निर्माच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या पुढील कामास, पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देतो। जय भीम, जय हिंद, जय संविधान। घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।